नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई, लिपिक, ड्रायव्हर आणि स्टेनो यांनी चारित्र्य प्रमाणपत्र सादर करत असताना संपूर्ण आणि अचूक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. यामध्ये सर्वात महत्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुमचं चांगलं गुण एका चुकीमुळं वाया जाऊ शकतो. म्हणजे असं गृहीत धरा की समजा तुम्ही 25 ते म्हणजे 28 ते 30 गुण मिळवले असतील तरी कागदपत्रामधील एक चूक मला भरती प्रक्रियेतून थेट बाहेर काढू शकते. म्हणून एक साधी चूक देखील हे थेट अपात्र करते. आता लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्याला हे चारित्र्य प्रमाणपत्र घ्यायचंय ते प्रतिष्ठित व्यक्तीकडून घ्यायचंय. म्हणजे न्यायालयाच्या नजरेमध्ये लक्षात ठेवा की प्रतिष्ठित व्यक्ती कोण आहे. ज्या व्यक्तीकडं अधिकृत पद आहे आणि त्यांच्याकडं शिक्का असणं म्हणजे हे अनिवार्य आहे. उदाहरणार्थ गावामधले असणारे पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, नगरामधले जर असतील तर नगरसेवक असतील किंवा तालुक्याचे असणारे आमदार असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, ह्या ज्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्या प्रतिष्ठित व्यक्तीमधलं सर्वात महत्वाचं आहे की त्यांच्याकडे शिक्का असणं, ऑथराईज शिक्का असणं हे महत्वाचं आहे. आणि ह्या प्रतिष्ठित व्यक्ती आहे. परंतु तुमच्या नजरेत प्रतिष्ठित कोण आहे तर ज्यांच्याकडे कोणतेही अधिकृत पद नाही असे लोक, उदाहरण तुमचे मित्र, नातेवाईक किंवा तुमच्या केवळ ओळखीचे लोक हे प्रतिष्ठित या नजरेमध्ये येत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा की न्यायालयाच्या नजरेमध्ये असणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्ती संदर्भात त्यांच्याकडे शिक्का असणं हे अनिवार्य आहे. दुसरं लक्षात महत्वाची अट लक्षात ठेवा की शिक्का अनिवार्य आहे. म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तीकडे अधिकृत पद आहे पण त्यांच्याकडे स्टॅम्प नाही तर ते प्रमाणपत्र गृहीत धरलं जाणार नाही. ही एक भूमिका. म्हणजे कोणतंही सबब की चालणार नाही, शिक्का नाही, प्रमाणपत्र बाद, अशा एक भूमिका असते. आता लक्षात ठेवा की उमेदवारांचं आणि प्रतिष्ठित व्यक्तीचं आडनाव समान नसावं. म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीकडून प्रमाणपत्र घेत आहात त्याचं आडनाव आणि तुमचं आडनाव एक नसावं. म्हणजे तुमचा सक्का भाऊ किंवा नातेवाईक जरी सरपंच असले, पोलीस पाटील असले तरी त्यांचं प्रमाणपत्र हे चालणार नाही. म्हणजे लक्षात ठेवा नातेवाईक असता कामा नये किंवा आडनाव हे सेम असता कामा नये. आता प्रमाणपत्राची रचना आणि उमेदवारांना भरावयाचा भाग नीट लक्षात ठेवा. जे प्रमाणपत्र आहे यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की मी डॅश डॅश यांना ओळखतो. म्हणजे तुमचं नाव म्हणजे उमेदवाराचं संपूर्ण नाव इथं अचूक लिहायचंय. म्हणजे ते जे आपण प्रतिष्ठित व्यक्ती आपल्याला नाव प्रमाणपत्रामध्ये नाव टाकायचे त्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे इथं काय करायचं, प्रतिष्ठित व्यक्तीचं नाव, जो व्यक्ती प्रमाणपत्र देत आहे त्यांचं नाव हे म्हणजे असं गृहीत धरा की XYZ यांना ओळखतो आणि ते डॅश डॅश यांना ओळखतात. ते गेल्या किती वर्षापासून म्हणजे 10 वर्षापासून, 15 वर्षापासून, 20 वर्षापासून ते परिचित आहेत. आणि त्या व्यक्तींचं म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही प्रमाणपत्र घेताय त्यांचं अंदाजित वय तुम्ही इथे टाकू शकता किंवा आधार कार्डवर देखील त्यांच्या डेट ऑफ बर्थ नुसार तुम्ही वय काढून लिहू शकता. म्हणजे ही महत्वाची माहिती. दुसरा जो भाग आहे शिल्लकचा प्रमाणपत्राच्या रचनेमध्ये, तर या भागामध्ये स्वाक्षरी जी आहे ते संपूर्ण नाव म्हणजे स्वाक्षरीचं पूर्ण नाव आणि त्या व्यक्तीची सही आणि इथं सिग्नेचर करायची. म्हणजे हा एक भाग इथं नाव पूर्ण टाकायचं, इथं त्यांची सही करायची. आता गाव आणि तालुका हा इथं स्पष्ट आहे. म्हणजे गावाचं नाव पूर्ण असावं, तालुका जो आहे तर तो असावा आणि हा शिक्क्याचा जो असणारा रकाना आहे तर इथं ते स्टॅम्प मारायचा आहे. आता मोबाईल क्रमांक जो आहे तर लक्षात ठेवा की याबद्दल सर्वात महत्वाची सूचना लक्षात ठेवा की जो कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्यांचा मोबाईल हा इथं असला पाहिजे किंवा त्यांच्याकडे जर स्वतःचा मोबाईल जर नसेल किंवा देत नसतील तर त्यांच्या नातेवाईकाचा नंबर घ्या. पण इथं मात्र एक चूक टाळा. भरतीच्या वेळी अर्जात दिलेला आहे तुमच्या स्वतःचा मोबाईल नंबर जो आहे तर तो प्रतिष्ठित व्यक्तीच्या रकान्यामध्ये अजिबात टाकू नका. ही महत्वाची नोंद लक्षात घ्या. आता लक्षात ठेवा की जुळवाजुळव आणि अर्जातली नावं आणि प्रमाणपत्रातली नावं म्हणजे अर्ज भरताना तुम्ही ज्या 2 प्रतिष्ठित व्यक्तीची नावं दिली होती त्याच 2 व्यक्तीचं प्रमाणपत्र सादर करणं हे बंधनकारक आहे. म्हणजे नावं बदलल्यास अर्जात मिसमॅच होण्याची शक्यता आहे. आता लक्षात ठेवा की अंतिम तपासणी लक्षात ठेवा काय करायची. मी 2 वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून प्रमाणपत्र घेतलं आहे. प्रमाणपत्रावर त्यांची सही आणि अधिकृत शिक्का हे स्पष्ट आहे. माझे आणि प्रतिष्ठित व्यक्तीचे आडनाव हे वेगवेगळं आहे आणि जुन्या ऑनलाईन अर्जातील नाव आणि प्रमाणपत्रातील नाव ही सारखी आहेत. म्हणजे हा एक भाग लक्षात ठेवायचा आहे. म्हणून लक्षात ठेवा वेळ दवडू नका, कारवाई करा. लक्षात ठेवा
साफल्य चाचणी सुरू होण्यापूर्वी हे प्रमाणपत्र पूर्ण करून स्वतःजवळ ठेवा. स्किल टेस्ट आणि चापल्य चाचणीच्या सविस्तर माहितीसाठी चॅनलवर इतर व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्ही नक्की पहा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मुलाखती म्हणजे विशेषतः पोलीस म्हणजे यामध्ये लक्षात ठेवा की शिपाई असेल, त्यानंतर क्लार्क असेल, त्यानंतर चालक असेल, यांच्या मुलाखतीच्या संदर्भाबद्दलची जर PDF हवी असेल तर मी माझा व्हॉट्सअपचा चॅनलचा लिंक शेअर करतो. तुम्ही तिथे जॉईन व्हा. मी तुम्हाला त्या चॅनलमध्ये हे सर्व PDF हे त्यामध्ये टाकतो. मला जर हा व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.